माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात क्रिकेट साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी वाडा तालुका, कपिल पाटील फाउंडेशन तसेच सौ रीमा हर्षद गंधे नगराध्यक्ष, वाडा नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषद शाळा वरसाळे येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापून आनंद साजरा करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. वाडा तालुक्यातील विविध क्रिकेट संघांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. प्रत्येक संघाच्या प्रतिनिधींना मंचावर सन्मानपूर्वक बोलावून बॅट व बॉलचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. साहित्य मिळाल्याने तरुण खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे यांनी मनोगत व्यक्त करताना युवकांनी शिक्षणासोबत क्रीडेला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. वेगळ्या पद्धतीने आणि विशेष प्रसंगी आपण इथे ते वाढदिवस साजरा करायला आपण आलो आहोत. आजच्या सर्वांचे लाडके नेते कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटची बॅट आणि बॉल हे आपण आज कपिल पाटील फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी वाडा तालुका व हर्षद गंधे यांच्या मार्फत, रीमा हर्षद गंधे नगराध्यक्ष यांच्या मार्फत वाटप करायचं ठरलंय. वाढदिवस असा आपण आयोजित केला की त्यावेळेस शुभेच्छा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा संकल्प आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक मुलांना खेळाची संधी मिळाली पाहिजे, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. कपिल पाटील साहेबांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी राजकारणाला सत्तेचा मार्ग न मानता समाजसेवेचं साधन मानले. त्याचे उदाहरण आपल्यासमोर प्रेरणादायी आहे. निवडणुकीत विजय मिळवणे हा महत्वाचे असते, परंतु पराभवानंतर सुद्धा समाजसेवा व समाजसेवा सोडणे हे समाजसेवेचा शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा टप्पा असतो. सत्य बाहेर असताना लोकांसाठी काम करणे हीच खरी जनसेवा. आजचा हा सोहळा केवळ क्रिकेट साहित्य वाटपाचा कार्यक्रम नाही, तर आपल्या मुलांना स्वप्नांचे नवे पंख एक प्रेरणादायी क्षण आहे. क्रिकेट हा आपल्या देशाचा केवळ खेळ नाही, तर एक सन्मानाचा खेळ आहे. त्यामुळे आज प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये एक बॅट निर्माण झाली. आणि त्याचप्रमाणे हा सगळा आदिवासी भाग येतो. बघा, तुमचा भाग सगळा आदिवासी, आणि आदिवासी भागामध्ये आम्हाला काम करायला एक समाजसेवा मला सुद्धा एक आवड आहे. मी मॅक्झिमम जवळजवळ 418 आदिवासी पाडे हे वाडा तालुक्यात आहे. सगळे 418 आदिवासी पाडे, जो आमच्या मतदारसंघात 50% वरती पाड्यावर मी स्वतः जाऊन प्रत्येकाला भेट, काही ठिकाणी मुक्काम पण केले, काही लोकांच्या जनजीवनशी हे केले. आता जे आदिवासी ग्रॅज्युएशन मुलं झालेत आपल्याला कम्प्लीट होता शाळेला, त्यांना एमपीएससीचं एक मार्गदर्शन शिबिर आपण पुढच्या महिन्यात इथं वाडा तालुक्यातच घेत आहोत. हे का असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम आपल्याला करता येईल. आपण तिथे दिवाळीचा सीधा असो किंवा काही हॉस्पिटलचे कामं असो, आपण आदिवासीला काही फंड देणं असो, हे सगळं आपण इथं एक वारंवार करत असतो. कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीतून हे करतो. पुढे सुद्धा भविष्यात सुद्धा हे क्रिकेटची बॅट देऊन म्हणजे आम्ही काय आमचं संकल्प सोडला नाही. अजून कोणती नवीन टीम आली, अजून काही गरज पडली कोणाला, तर तिथे सुद्धा आम्ही साहित्य देऊ किंवा एका खेळाला आपण आता ह्याचे चांगले जे खेळाडू आहेत, एक 25-30 खेळाडू निघते की 50 निघते, त्यांना एक जवळ एक मार्ग 15 दिवस शिबिर लावू आपण इथे. चांगले जे तज्ञ लोक असतात मुंबईचे, त्यांच्या मार्फत इथे एक 8-10 दिवस कुठे एक राऊंडर शिबिर लावू, योग्य मार्गदर्शन, जेणेकरून आपल्या इथला खेळाडू कमीत कमी एखादा जरी खेळाडू IPL मध्ये खेळला तर आपलं हे सार्थक झालं असं होतं. आणि साहेब आहे सदैव तुमच्या मागं असतात. साहेब आधी तर नसते, बाहेर असेल तर त्यांचं लक्ष सगळं असतं. आपण एक म्हणतो की घार उडे आकाशी चित्त त्याच्या पिल्याकडे, ते साहेबांचं लक्ष तिथे असतं. साहेबांचा मगाशी फोन आला होता की सगळे मुलं आलेत का, बसलेत का, कार्यक्रम नीट घ्या, गोंधळ करू नका. ते आता सोलापूरला येते, कारण थोडं तिकडे तरी त्यांनी सगळ्याची असताना चौकशी करतात. क्रीडा ही व्यक्तिमत्व विकासाची शाळा असून त्यातून शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष संतोष पाटील, किशोर डोहाळे, स्वप्नील रोटे, जगदीश कोकाटे, प्रकाश लहांगे, सुरेश पाटील, नितीन पाटील, अतुल वेखंडे, दिगंबर माळी, प्रकाश शेलार
आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला असून क्रीडा क्षेत्राला चालना देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.